आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। वाशिमच्या मानोरा तालुक्यात कापसाला दरवाढ होत नसल्यानं शेतकरी हवालदिल। कापसाला 6,000 ते 7,000 रुपये दर, उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत। साताऱ्याच्या कराडमध्ये मुख्यमंत्री चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन। पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात। भंडाराच्या लाखनी येथे जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य मनीषा निंबारते यांच्या वतीनं शिलाई मशीन, सायकल आणि ई-रिक्षांचं वाटप। वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर मंडगावच्या रेती घाटात पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करून रेती उपसा, महसूल विभागाचं मात्र दुर्लक्ष। धुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची तयारी। निवडणुकीच्या कामासाठी 2,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू। बुलढाण्याच्या मलकापूरमधील हरसोडा ग्रामसभेला सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांची दांडी। सततच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थ मात्र संतप्त। परभणी जिल्ह्यात राज्य मागासवर्गीय आयोगाचं सर्वेक्षण पूर्ण। ग्रामीण भागामध्ये 3,21,000 कुटुंब तर शहरी भागात 87,000हून अधिक कुटुंबांचं सर्वेक्षण। गोंदियात रब्बी धान रोवणीला सुरुवात। रोवणीमुळे मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध। रत्नागिरीतील चिपळूणच्या तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीला अखेर मुहूर्त 4 वर्षांनंतर सापडलाय। पुनर्बांधणीसाठी आता 63 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। 2 जुलै 2019 मध्ये फुटलं होतं तिवरे धरण।